नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। इडली चटणी सांबार तर सगळ्यांनाच आवडतं, पण दिवसभर तो मेन्यू झाल्यानंतर थोडंसं पीठ जेव्हा उरतं तेव्हा सगळ्यांनाच त्याचा कंटाळा आलेला असतो। पण थोडं पीठ तर इडलीचं आहे, मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी ही झटपट इडली फ्राय रेसिपी आपल्याला करता येते। त्यासाठी मी हे मिनी इडली स्टँडमध्ये या छोट्या छोट्या इडल्या लावून घेतल्या आहेत आणि वाफवून काढलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना फोडणी घालणार आहोत। त्यासाठी मी एक लहान कांदा चिरून घेतलेला आहे, शिवाय माझ्याकडे गाजर होतं तर गाजरही कुसून घेतलेलं आहे। थोडंसं तेल घालते फोडणीसाठी। जिरे, कढीपत्ता घालूया जरा, कांदा पावडर, हिरवी मिरची पेस्ट, हिंग, तीळ, हळद घालू जरा, गाजर घालते, पाव भाजी आणि कोथिंबीर। ह्याच्यापुरतं जरुरी असं मीठ घालते थोडंसं। यामध्ये आपण या सगळ्या मिनी इडली घालून द्यायच्या। जेव्हा इडली खायचा कंटाळा येतो आणि इडलीचं थोडंसं पीठ पण उरलेलं असतं, अशा वेळी काय करावं तर हा एक प्रकार सगळ्यांना खूप आवडतो, कारण मिनी इडलीज असल्यामुळे पटकन होतात अगदी आणि फोडणीवरनं ही घातल्यामुळे इडली फ्राय सारखं खूप छान लागते ही डिश। नाश्त्यासाठी अशी किंवा टिफिनसाठी पण तुम्ही ट्राय करू शकता। आता सॉस बरोबर किंवा चटणी सोबत तुम्ही ही सर्व करू शकता। अशा प्रकारे आपल्या या मिनी इडलीज आर रेडी। रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल।